हॅलो फ्रेंड्स, चला तर मग आपण आता पनीरविषयी माहिती जाणून घेऊया. पनीर आजारांचे सर्वात मोठे कारण आहे. माणसाने स्वतःला कितीही आधुनिक बनवले तरी त्याला त्याच्या जुन्या ज्ञानाकडे परत जावेच लागेल. कारण आधुनिक विज्ञान अपूर्ण आहे आणि प्राचीन संशोधन पूर्णपणे परीक्षित आणि हानीरहित आहे. आता बोलूया आजच्या सर्वात प्रसिद्ध अन्नाबद्दल, म्हणजेच पनीरबद्दल. भारतीय लोक पनीरचे इतके वेडे झाले आहेत की जिथे कुठे ते मिळेल तिथे बाकीचे सर्व सोडून आनंदाने फक्त पनीर खाणे सुरू करतात. जेव्हा ते हॉटेलमध्ये जातात तेव्हा पनीर खाल्ल्याशिवाय घास खाली उतरत नाही. कढई पनीर, शाही पनीर, मटर पनीर, चिली पनीर आणि पनीरचे बरेच प्रकार. समोशामध्ये पनीर, पकोड्यांमध्ये पनीर, पिझ्झामध्ये पनीर, बर्गरमध्ये पनीर, म्हणजेच जिथे पाहावे तिथे पनीरच पनीर आहे. भारत जितके दुधाचे उत्पादन करतो त्यापेक्षा कदाचित जास्त पनीरचे उत्पादन करतो. वैद्यकशास्त्राचे सर्वात जुने रूप असलेल्या आयुर्वेदात दूध, दही आणि तुपाचा उल्लेख प्रत्येक ठिकाणी आढळतो. पण या नकोशा पनीरचा कुठेही उल्लेख नाही. शेवटी असे का? जर पनीर इतके चांगले आहे तर मग कोणत्याही ऋषींनी याबद्दल काही का लिहिले नाही? जेव्हा आम्ही याचा सखोल तपास केला तेव्हा आम्हाला समजले की आयुर्वेदात पनीरचे वर्णन सर्वात वाईट अन्न म्हणून केले गेले आहे. कचरा मानला गेला आहे आणि कचराही असा की तो प्राण्यांनाही खाऊ घालण्यास मनाई आहे. पनीर दुधाला नासवून किंवा त्याचे रूप विकृत करून बनवले जाते. उदाहरणार्थ, जर एखादी भाजी सडली तर ती आपण खाऊ का? पनीर म्हणजे सुद्धा सडलेले दूधच आहे. भारतीय इतिहासात कुठेही पनीरचा उल्लेख नाही. तसेच हा भारतीय पदार्थ नाही, कारण भारतात प्राचीन काळापासून दूध नासवण्यावर किंवा खराब करण्यावर बंदी आहे. आजही ग्रामीण समाजात घरातील महिला कधीही स्वतःहून दूध नासवत नाहीत. पनीर खाण्याचे तोटे. आयुर्वेदाने सुरुवातीपासूनच सांगितले आहे की खराब झालेले दूध लिव्हर, यकृत आणि आतड्यांना नुकसान पोहोचवते. पण आता आधुनिक विज्ञानानेही आपल्या संशोधनात सिद्ध केले आहे की पनीर खाल्ल्याने आतड्यांवर अतिरिक्त दाब पडतो, ज्यामुळे पचनाचे आजार होतात. प्राण्यांमध्येही पनीरमध्ये असणारे प्रोटीन पचवण्याची क्षमता नसते. मग माणूस ते कसे पचवणार? याचा परिणाम म्हणजे भयंकर बद्धकोष्ठता, कॉन्स्टिपेशन, फॅटी लिव्हर आणि नंतर हाय कोलेस्ट्रॉल, हाय ब्लड प्रेशर आणि डायबिटीस. हे पनीर पोटाचा धोकादायक आजार IBS, इरिटेबल बॉवेल सिंड्रोम, म्हणजेच संवेदनशील आतड्यांचा आजार चे कारण देखील बनते. जास्त पनीर खाल्ल्याने रक्ताच्या गाठी तयार होतात, ज्यामुळे ब्रेन हॅमरेज आणि हार्ट फेल्युअर देखील होऊ शकते. त्याच वेळी हे पनीर हार्मोनल असंतुलनाचे कारण देखील बनू शकते,
ज्यामुळे हायपोथायरॉइडिझम किंवा हायपरथायरॉइडिझम थायरॉईडचे आजार देखील होऊ शकतात. महिलांची गर्भधारणा करण्याची क्षमता कमी होते आणि पुरुष नपुंसकतेचे बळी ठरतात. एकंदरीत विचार केला तर पनीर फक्त जिभेला चव देते, पण संपूर्ण शरीराचे नुकसान करते. त्यामुळे पुढच्या वेळी पनीर खाण्यापूर्वी नक्की विचार करा. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.